अमर्त्य सेन यांचं व्याख्यान आहे असं कुठेच ऐकायला मिळत नाही, कारण यांना आपण बोलवतच नाही, कारण ते सगळे काय करतात, सैद्धांतिक मांडणी करतात. आणि कवी कसा असतो तर हा कल्पनारम्य असतो. कीर्तनकार जो असतो हा कीर्तनकार एखाद्या अभंगावरती भाष्य करतो. आता व्याख्यानामध्ये सिद्धांताला जास्त महत्त्व असतं. आता अनेकांना तर हे सिद्धांत म्हणजे हेच काय माहीत नसेल. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढीमध्ये एक नवा गैरसमज निर्माण झालेला आहे. अनेकांना असं वाटतं की आपल्या समाजामध्ये जे कवी आहेत, कीर्तनकार आहेत किंवा जे व्याख्याते आहेत हे सगळे एकच आहेत, म्हणजे या सगळ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये बसवलं जाते. मग ते कवी काय करतात, कवी कीर्तनही करतात आणि कवी व्याख्यातेही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीर्तनकार जे आहेत ते कविताही करतात आणि ते व्याख्यानही देतात. पण एखादा व्याख्याता मात्र कीर्तनकार होऊ शकत नाही किंवा तो कवीही होऊ शकत नाही. या तिघांच्याही फील्ड ज्या आहेत त्या तिघांच्या फील्ड या वेगवेगळ्या आहेत. आता हे समजून घेत असताना आपल्याला हे बघावं लागतं की नेमकं कवी कशाला म्हणायचं, कीर्तनकार कशाला म्हणायचं आणि व्याख्याता कशाला म्हणायचं. आता हल्ली काय झाले माहिती आहे का की एखाद्या कवीला लोक थेट व्याख्याता म्हणून बोलवायला लागलेले आहेत. त्याला कवी म्हणून बोलवलं पाहिजे, त्याच्या कविता ऐकल्या पाहिजे, त्याच्या कल्पना काय आहेत ते बघितलं पाहिजे, पण त्याला लोक व्याख्यान म्हणायला लागलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती कीर्तनकार असते पण त्या कीर्तनकाराला देखील लोक आता व्याख्याता म्हणायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आता याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तो एकदा समजून घेतला म्हणजे आपल्याला नेमकं कविता ऐकायच्यात, कीर्तन ऐकायचं का व्याख्यान ऐकायचं हे निश्चित होतं आणि नेमकं या तिघांमध्ये नेमका काय फरक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही कवीचा विचार करता त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की कवी हा जो आहे हा कवी कसा असतो तर हा कल्पनारम्य असतो. म्हणजे काय तर तो कल्पनेमध्ये जास्त गुंतलेला असतो, तो काल्पनिक कविता करायला तयार होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीर्तनकार जो असतो हा कीर्तनकार एखाद्या अभंगावरती भाष्य करतो. आता अलीकडचे कीर्तनकार जे आहेत हे अलीकडचे कीर्तनकार जोक सांगतात, चुटकुले सांगतात, लोकांना हसवतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण कीर्तनकार म्हणजे काय तर एखादा संतांचा अभंग असेल, निरूपण असेल तर त्याच्यावरती तो भाष्य करतो आणि त्याच्यामधून जे काही समाजामधलं जे वास्तव आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. पण इथे होतंय नेमकं काय की ते नेमके आता जोक सांगायला लागलेत, हसवायला लागलेले आहेत. आणि आता जो तिसरा व्यक्ती आहे तो आहे म्हणजे वक्ता. आता हा जो व्याख्याता आहे हा व्याख्याता काय असतो तर तो कल्पनारम्यामध्ये जात नाही किंवा तो कुठली कविताही सांगत नाही, पण तो सैद्धांतिक दृष्टिकोनातून भाष्य करत असतो आणि म्हणून व्याख्यानामध्ये सिद्धांताला जास्त महत्त्व असतं. आता अनेकांना तर हे सिद्धांत म्हणजे हेच काय माहीत नसेल. तुम्ही जर आयोजक जरी बघितले तरी आयोजकांनाही माहीत नसते की आपण नेमकं कवीला बोलवलेलं आहे, व्याख्यात्याला बोलवलेलं आहे का कीर्तनकाराला बोलवलेलं आहे. आता काल परवा माझ्याकडे एक टीम आली होती आणि ती म्हणत होती की आम्हाला राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्हाला एक व्याख्यान आयोजित करायचं आहे. पण आता यांचा प्रॉब्लेम असा होता की वक्ता त्यांना हसवणारा पाहिजे होता. म्हणजे वक्त्याने कॉमेडी केली पाहिजे, वक्त्याने जोक सांगितले पाहिजे, वक्त्याने लोकांना खळखळून हसवलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आता व्याख्यात्यांना ही सवय नसते. आता अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही बघत असाल की व्याख्याते हे सगळं करायला लागले आहेत, म्हणजे स्वतःला व्याख्याते म्हणणारे. आणि ज्या आयोजकांना व्याख्यान म्हणजेच काय माहीत नसतं त्या आयोजकांनाही वाटतं की हा व्याख्याताच आहे, पण त्या कवीलाही माहीत नसते की आपण कधी व्याख्याता झालो. त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो. आता राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कुठल्या विषयावरती व्याख्यान व्हायला पाहिजे, त्यांचं आरक्षणाचं धोरण असेल, महिलाविषयक धोरण असेल, त्यांच्या लोकशाहीच्या विषयाचं धोरण असेल किंवा त्यांच्या राजेशाही मसलेमध्ये असलेली जी काही लोकशाही होती त्याचा असेल, त्यांच्या शैक्षणिक विकासावरती असेल, या सगळ्या गोष्टींवरती एक सैद्धांतिक मांडणी व्हायला पाहिजे. पण सैद्धांतिक मांडणीच होत नाही. आता त्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पोरं आले आणि ते मला म्हणाले की आम्हाला एक वक्ता पाहिजे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने, पण ते हसवणारा आणि लोकांना खिळवून ठेवणारा असला पाहिजे. माझ्यासमोर प्रश्न असा पडला की नेमकं यांना नाव कोणाचं सांगायचं. म्हणून मी त्यांना विचारलं की त्यांना कुठल्या विषयावरती तुम्हाला वक्ता पाहिजे आहे. तर विषय म्हटल्यानंतर ते थोडेसे गोंधळून गेले आणि ते म्हणायला लागले की सर विषय तर असा काही नाही, पण त्याने लोकांना खिळवून ठेवलं पाहिजे. म्हणलं असं होऊ शकत नाही. व्याख्यान जे असतं ते व्याख्यानामध्ये एक विषय असला पाहिजे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने वक्त्याने सैद्धांतिक मांडणी केली पाहिजे. म्हणजे या सिद्धांतामध्ये काय येतं. आता सिद्धांत म्हणजे काय हा वेगळा प्रश्न आहे. आता या सिद्धांतामध्ये काय येतं तुम्हाला सांगतो मी. या सिद्धांतामध्ये एक तर विचार येतं ज्याला आपण आयडिओलॉजी म्हणतो किंवा विचारधारा म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्त्वज्ञान येतं ज्याला आपण फिलॉसॉफी म्हणतो. आणि विचार आणि तत्त्वज्ञान यांना एकत्र करून जो सिद्धांत तयार होतो
त्या सिद्धांतावरती त्या वक्त्याने बोललं पाहिजे. म्हणजे विचारांची जोड घेतली पाहिजे, तत्त्वज्ञानही घेतलं पाहिजे आणि एक सैद्धांतिक मांडणी केली पाहिजे. म्हणजे त्याच्या एकूणच विषयामध्ये त्यांनी 1 तासामध्ये तो सिद्धांत पूर्ण केला पाहिजे ज्याला तुम्ही तो विषय दिलेला आहे. पण आता होतंय नेमकं काय की असं काही राहिलेलं नाही. विचार सांगणे, तत्त्वज्ञान आणणे आणि सिद्धांत तर खूप पलीकडची गोष्ट आहे, ते तर अनेकांना माहितीही नाही. पण आता झालंय काय नेमकं की कवी म्हणजे वक्ता असू शकतो, कीर्तनकार म्हणजेही वक्ता असू शकतो. आणि त्याच्यामुळं कवी आणि कीर्तनकार यांचं जे आताची पिढी म्हणायला लागलेली आहे की आम्हाला व्याख्यान आयोजित करायचे आहेत, तर त्यांचा कल यांच्याकडे जास्त आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही बघत असाल की इतका मोठा महाराष्ट्र आहे, वैचारिक दृष्टिकोनातून इतकं प्रगल्भ असलेलं हे राज्य आहे, पण आपल्याला इथे कधीच अमर्त्य सेन यांचं व्याख्यान आहे असं कुठेच ऐकायला मिळत नाही. कारण यांना आपण बोलवतच नाही. कारण ते सगळे काय करतात, सैद्धांतिक मांडणी करतात. आणि मुळात ही सैद्धांतिक मांडणी जे लोक आहेत किंवा जे आयोजक आहेत त्यांच्याही डोक्यावरून जाते, कारण त्यांना त्याच्यामधलं काही माहिती नसतं. त्याच्यामुळं अमर्त्य सेन हे व्याख्याते आहे त्यांना माहीतच नाही. त्यांना इथल्या इथं गुरफटाची सवय झालेली आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही जर बघितलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती असेल, राजर्षी शाहू महाराजांची जयंती असेल, कोणाचीही जयंती घ्या, त्या जयंतीमध्ये जी व्याख्यानं आयोजित केली जातात त्या व्याख्यानाला आता विषयच राहिलेले नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा एखाद्या आयोजकांनी त्या पत्रिकेमध्ये विषय जरी टाकलेला असला आणि तो विषय जरी एखाद्या वक्त्याला दिलेला असला तरी तो वक्ता त्या विषयावरती बोलतच नाही, कारण त्यानं जे काही पाठ केलेलं आहे तेवढेच त्याची मांडणी करतो. त्याच्यामुळं त्याचा विषय तोच असतो जे त्यानं पाठ केलेला आहे, कारण त्याला माहिती आहे की आपण हेच प्रभावीपणे मांडू शकतो. म्हणजे काय तर एखादा विषय दिल्यानंतर त्याची तयारी करायला देखील खूप काळ जातो. अगोदर तुम्हाला माहिती असेल की एक 15 वर्षापूर्वीचा काळ असा होता, जर एखाद्या व्याख्यात्याला तुम्ही जर व्याख्यानासाठी बोलवलं तर तो लिखित स्वरूपामध्ये अगोदर व्याख्यान द्यायचा. आता याचं एक महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला मी देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी 15 वर्षापूर्वीचं सांगतोय, पण हा अगोदरपासूनच हा काळ होता, पण 15 वर्षामध्ये हा काळ संपुष्टात आलेला आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1936चं भाषण अजूनही वाचता. कदाचित तुम्हाला त्याचं नाव पटकन आठवलं हे असेल, जे चांगले वाचक आहेत ते. तसं पाहिलं तर आपल्या चॅनलवरती चांगले वाचक आहेत. त्याच्यामुळे 1936मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासमोर देण्यासाठी एक भाषण तयार केलं होतं, आणि ते भाषण म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. आता हे भाषण आजही आपल्याकडे आहे. असे किती वक्ते आहेत ज्यांची भाषणं आपल्याकडे आहेत, तर असे आता अजिबात राहिलेलं नाही. तुम्ही अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक व्याख्यानमाला मी बघतोय, अनेक व्याख्यानमालेमध्येही जातोय, पण तिथं याच्यावर कोणी चर्चाच करत नाही की त्यांनी भाषण काय केलेलं आहे किंवा कुठले रेफरन्स वापरलेले आहेत, कुठले सैद्धांतिक मांडणी केलेली आहे, विषय काय दिलेला आहे. तुम्ही विषय काही जरी दिला तरी ते त्यांना बोलायचं, ते बोलतात. म्हणजे काय तर त्यांना आता सगळ्यात सोपे विषय झालेले आहेत. म्हणजे खरातसारखं प्रकरण येतं, नरेंद्र मोदींवरती काहीतरी बोलायचं, अमित शहावरती काहीतरी बोलायचं, आणि सगळा जो 1 तासाचा वेळ आहे तो वेळ माळून न्यायचा. पण नेमकं जो सिद्धांत आहे किंवा जो विषय दिलेला आहे त्याची परिपूर्ण अशा स्वरूपातली मांडणी आपल्याकडून होऊ शकते का, हा विचार मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये वक्तेही करत नाहीत. आणि त्यांचं जे व्याख्यान ठेवणारे आयोजक आहेत ते आयोजकही याचा विचार करत नाहीत. त्याच्यामुळं या तिन्ही गोष्टी या वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून मी त्या दिवशी माझ्याकडे जे पोरं आलेले होते, जे संयोजक आलेले होते, त्यांना मी हे सांगत होतो की तुम्ही ज्याला बोलवण्याचा प्रयत्न करत आहात तो कवी आहे, तो व्याख्याता नाही. पण ते ऐकायलाच तयार नव्हते, कारण त्यांना माहिती आहे की हा व्याख्याताच आहे. कारण त्याने फेसबुकवर त्याच्या नावासमोर लिहिलेलं आहे, व्याख्याता लिहिलेला आहे, शिवव्याख्याता लिहिलेला आहे, आणि स्वतःला तो व्याख्याता म्हणतो. तो दुसरीकडे कविताही बनतो. आता व्याख्यानामध्येही कविता म्हणतो तो माणूस. म्हणजे काय, आता ते कवी संमेलन आहे, कवितांचा कार्यक्रम आहे का व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, हे त्यालाही माहीत नसतं. त्याच्यामुळं आयोजकाकडून तो भरमसाठ पैसेही घेतो, समाजाकडून ते पैसेही जमा केले जातात, आणि समाजाला काय दिलं जातं तर कविता, 4 ओळ्या आणि जे काही टीका आहेत त्या सगळ्या, वात्र टीका आहेत त्या सगळं त्याला दिलं जातं. पण एका सैद्धांतिक विषयावरती त्याला विचार समजला पाहिजे, त्याला तत्त्वज्ञान समजलं पाहिजे, त्याला सिद्धांत समजला पाहिजे, हे मात्र तिथे होत नाही. आणि त्याच्यामुळं आता सध्या आपल्याला असं दिसतं की कवी हे व्याख्यातेही आहेत, कीर्तनकार हेही व्याख्याते आहेत, पण मूळ व्याख्याते, त्याची सैद्धांतिक मांडणी करणारे व्याख्याते मात्र आपण ऐकत नाही, कारण आपली तशी मानसिकताही राहिली नाही आणि ते आपल्याला आता समजतही नाही, कारण ते सगळं आता आपल्या डोक्याच्या वरून जात आहे. पण काही लोक असे आहेत ज्यांना हे बौद्धिक खाद्य आवश्यक असतं, ते मात्र प्रॉपर अशा वक्त्याला बोलवतात आणि त्याच्याकडून ते बौद्धिक खाद्य काढूनही घेतात. असे काही खूपच म्हणजे
त्रोटक लोक आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत। आपल्याला नेमकं या कवी, कीर्तनकार आणि व्याख्याते याच्यामधल्या फरकाबद्दल नेमकं काय वाटतं हे थोडंसं आपण तपासून बघितलं पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर या तिघांबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।